धनधान्य पशुवृत्ती पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने। तर मंडळी, या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांचा जो दूत आहे, जो दास आहे बजरंगबली हनुमान, त्यांच्याविषयी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लय तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना। तर या दृष्टिकोनातून आजच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम। नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ, प्रकाश काउन्सिलर, आपल्या या शैक्षणिक उपक्रम असणाऱ्या चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। मंडळी, आपण हनुमान चालीसामध्ये काही तुलसीदासांनी जे सांगितलेले विचार आहेत, जे विषय आहेत, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आता आपण राम द्वारे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे या विषयी थोडंसं आपण जाणून घेणार आहोत। या तुलसीदासांनी जो सांगितलेला विचार आहे, एज्युकेशनल आउटलुकनी, शैक्षणिक दृष्टिकोनातून आपल्या मुलांच्या मध्ये या क्वालिटीज आपण कशा ट्रान्सफर करू शकतो, कारण आपली मुलं शैक्षणिक गुणवत्तेबरोबर त्यांचा संस्कार आणि त्यांच्यामध्ये क्वालिटीज निर्माण व्हाव्यात। कारण का बजरंगबली ज्ञान आणि गुण सागर आहे, काही क्वालिटीज पण आमच्याकडे येणं गरजेचं आहे, सद्गुण येणं गरजेचं आहे, नॉलेज पण येणं गरजेचं आहे। आणि बजरंगबली कसे आहे, विद्यावान गुणी अति चातुर आहे, ज्ञान गुण सागर आहे। तर त्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या काही एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की जिथे राम द्वारे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे, प्रभू रामचंद्रांची व्याख्या सुद्धा आपण बघितली होती की प्रभू रामचंद्र नेमके कोण आहे, अलग आहे, अनादि आहे, अनंत आहे, राम ब्रह्म परमार्थ रूपा। तर या पद्धतीने आपण पाठीमागं बघितलं होतं। नक्की तुम्ही मागचे पण ह्या प्रकाश काउन्सिलर चॅनलवर जे मी प्ले लिस्ट मध्ये जय हनुमान म्हणून एक फोल्डर तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये हे सगळे एकत्र व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील। आपल्या मुलांना डायरेक्शन देण्याच्या दृष्टिकोनातून नक्की या विचारांचा आपल्याला उपयोग होणार आहे। सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना। संत तुलसीदास म्हणतायत की जर बजरंगबली हे हनुमान, जर मी तुम्हाला शरण आलो, तुम रक्षक, तुम्ही जर माझे रक्षण करणारे आहात, तुम्ही माझे बॉडीगार्ड आहात, तुम्ही जर माझ्या बरोबर आहात, तर मला कोणत्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाही। कारण का या विश्वातलं जे सुख आहे, सब सुख लहे तुम्हारी सरना, तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने हे सगळं काही सुख मला मिळणार आहे। समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रामध्ये तेच सांगतायत, धन धान्य पशुवृत्ती पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने। तर या पद्धतीनं जर मला हनुमंतांचं स्मरण करायचं असेल, हनुमंतांच्या विषयी समजून घ्यायचं असेल, तर मला प्रभू रामचंद्रांना समजून घ्यावं लागेल। हे सर्व काही सुख ऐश्वर्य माझ्या जीवनामध्ये येणार आहे। कारण का प्रथम इथं संत तुलसीदास म्हणतायत, राम द्वारे तुम रखवारे, म्हणजे प्रभू रामचंद्रांचं जे इकडे प्रथम एक अर्थ असा वाटतोय, दिसतोय आपल्याला की प्रभू रामचंद्रांच्या केबिन मध्ये किंवा त्यांना भेटण्याच्या अगोदर हनुमान तिकडे बॉडीगार्ड उभे आहेत, त्यांच्या परवानगीशिवाय कुणाला आत येता येत नाही।
पण संबंध जर हनुमान चरित्र किंवा प्रभू रामचंद्रांचं जर आपण रामायण पाहिलं तर कुठेही हनुमान त्यांचे रखवालदार म्हणून दरवाजात उभे आहेत असं कुठेही घटना दिसत नाही आपल्याला. मग इथे तुलसीदास नेमकं काय सांगताय? राम द्वारे तुम रखवारे. इकडे प्रभू रामचंद्र जर मला समजून घ्यायचे असतील, रामाची जर कृपा माझ्यावर व्हायची असेल तर मला काय करावं लागेल? होतन आज्ञा बिनु पैसारे. पैसारे याचा अर्थ 100% सरेंडर. मला जोपर्यंत प्रभू रामचंद्रांना मी 100% पूर्ण समर्पित होणार नाही तोपर्यंत हनुमंतांची कृपा माझ्यावर होणार नाही, आणि हनुमंतांना जोपर्यंत मी शरण जाणार नाही तोपर्यंत प्रभू रामचंद्रांची कृपा माझ्यावर होणार नाही. तर या पद्धतीने राम द्वारे तुम रखवारे होतन आज्ञा बिनु पैसारे याचा साधा सुटसुटीत अर्थ आहे की प्रभू रामचंद्रांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी नेमके राम काय आहे हे बुद्धीच्या कसोटीवर मला समजून घ्यावे लागते. संत तुलसीदासांनी जो सांगितलेला विचार आहे की राम ब्रह्म परमार्थ रूपा अलख अनादि अनुपा, हे मला समजून घ्यावं लागेल. याच्यासाठी मागच्या काही व्हिडिओज मध्ये मी हा विषय मांडला होता, परत आता मी तो रिपीट करत नाही. डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक देईन तुम्हाला, नक्की तुम्ही त्याचा अभ्यास करा. या पद्धतीनं आपल्या मुलांच्या मध्ये एक संस्कार आणि एक आतून एक ऊर्जा निर्माण होण्यासाठी या विचारांची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे. सर्व सुख लहे तुम्हारी सरना. तुमच्या जवळ या सर्व सुख उपलब्ध आहे, तुम रक्षक काहू को डरना. प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून आपण सुरुवातीलाच बजरंगबलींचा विचार का घेतोय? कारण का व्यक्ती जीवनामध्ये खास करून आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये बघतो ब्रह्मचर्य जे 4 आश्रम आहेत त्यातलं पहिलं आश्रम आहे ते म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आपली मुलं शरीराने मजबूत असली पाहिजेत, वज्रासम असली पाहिजेत, कठोर असली पाहिजेत, दणकट आणि बळकट असली पाहिजे. त्याचबरोबर ते बुद्धिमान पाहिजे, गुणी अति चातुर असायला पाहिजे. तर हे सर्व क्वालिटीज आज आपल्याला बजरंगबलींच्या मध्ये दिसत आहेत आणि हेच गुण आपल्या मुलांच्या मध्ये येणं आवश्यक आहे. प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून आपण हेच काम करतोय की आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन देता देता नेमकं आपल्याला त्यांच्यामध्ये संस्कार पण उभे करावे लागतील. संत तुलसीदासांनी दिलेला हा विचार किंवा समर्थ रामदास स्वामींनी मांडलेला आपल्या समोरचा विचार, धन धान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करून या. पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, विद्यार्थ्याला मिळे विद्या, हे सर्व काही मिळणार आहे. कॉन्सन्ट्रेशन आपल्या मुलांचं एकाग्रता चांगल्या पद्धतीनं राहणार आहे. त्याचबरोबर या विचारांना जर आपण बरोबर घेतलं, आपल्या मुलांच्या मध्ये जर आपण हे ट्रान्सफर करू शकलो तर आपली मुलं संस्कारी बनतील, गुणी बनतील, अति चातुर बनतील. आपल्या जवळ असणाऱ्या ऊर्जेचा एक सकारात्मक कसा उपयोग करता येईल, विधायक कसा विचार करता येईल, ते कशी कामाला लावता येईल या पद्धतीनं नक्की आपली मुलं विचार करतील. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या जवळच्या लोकांच्या पर्यंत हा विचार पाठवा. येणाऱ्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमका अभ्यास कसा करावा, अभ्यास सेल्फ स्टडीला बसत असताना नेमक्या काही गोष्टींची काळजी मुलांनी घेतली पाहिजे, कमी श्रमामध्ये योग्य पद्धतीनं रिझल्ट ओरिएंटेड लॉंग टर्म मेमरीमध्ये मुलांचा अभ्यास कसा जाईल या संदर्भात काही विषय मी आपल्या समोर मांडत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू, तोपर्यंत धन्यवाद.